शिवसेना ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 14 जानेवारी रोजी दिल्ली येथे खरगेंची भेट घेण्यास जात आहेत। याबाबत खरगे यांनी जड अंतःकरणाने वेळ दिली असेल तर त्यात काय घडते हे त्यांच्या भेटीनंतर आपल्याला कळेलच। सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे नाव घेण्यात त्यांना अडचण येत असेल, त्यामुळे दुसऱ्यांना नाव ठेवणाऱ्यांवर काय वेळ आली आहे हे आपल्याला पाहायला मिळतच आहे, अशी प्रतिक्रिया पालकमंत्र्यांनी माध्यमांद्वारे बोलताना दिली। रवींद्र चव्हाण यांनी कोकणातला वाद मिटला यावर भाष्य करताना उशिरा का होईना त्यांनी चांगला निर्णय घेतला आहे। हीच भूमिका मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची होती, त्या अनुषंगाने आपण काम केले पाहिजे। नसता जो नगरपालिकेत गोंधळ झालाय तोच गोंधळ पुन्हा मोठा गोंधळ महानगरपालिकेच्या निवडणुकीत होऊ शकतो, असे मत जिल्ह्याचे पालकमंत्री शिरसाट यांनी व्यक्त केले। विभागामध्ये एक आढावा बैठक घेतली। आमच्या आयुक्त मुंडे मॅडम असतील, सुनील वाजे साहेब असतील, त्यांच्या सर्वांचं विभागामध्ये अंतर्गत काय काय अडचणी आहेत त्या समजून घेतल्या, काय आपल्याला डेव्हलपमेंट करायची ते समजून घेतलं। आता 1 जानेवारीला भीमा कोरेगावचा प्रश्न आहे, त्या संदर्भात काय सूचना त्यांना दिलेल्या आहेत। आयुक्तांना सुद्धा जी माटेगावला आम्हाला अण्णाभाऊ साठेचं स्मारक तयार करायचं ती प्रोसेस आम्ही पूर्ण केलेली आहे। त्याचं प्रेझेंटेशन आता झालेलं आहे। या आयुक्तालयाचं कार्यालय त्याच्यात सुद्धा टेंडर पुढच्या आठवड्यात निघणार आहे आणि काही हॉस्टेल्स आहेत, त्या हॉस्टेलचा उद्घाटनाचा कार्यक्रम त्याचं एक लाईनअप केलेला आहे। पुन्हा विद्यार्थ्यांना आणखीन काय आपल्याला सवलत देता येईल किंवा आणखीन काय त्याच्यामध्ये वाढ करता येईल, शासनाचे झालेले निर्णय, अॅट्रॉसिटीच्या संदर्भात जो काही शासनाचा मोठा निर्णय झाला आहे 889 लोकांना नोकरी देण्याचा, त्यांच्या संदर्भामध्ये काय काय माहिती आपल्याकडे प्राप्त झाली किंवा कुणाकुणाचे अर्ज आले, या सर्व बाबींवर आता चर्चा झालेली आहे। मला वाटतं एक पॉझिटिव्ह मिटिंग झाली। अधिकाऱ्यांचं आमचं काम एक चांगल्या पद्धतीने सुरू आहे। त्याचं थोडा समाज कल्याण खातं बदललेलं मला पाहायला मिळालं। सर, वर्षपूर्ती झाली आहे सरकारला, अमोल मिटकरी यांनी शुभेच्छा दिल्यात। ते म्हणतात की देवेंद्र पर्व संपल्यानंतर अजित पर्व सुरू होणार आहे आणि शिंदे साहेबांना चिमटा काढलाय आमदार अमोल मिटकरी। कोणतंही पर्व चालू द्या, कोणतंही पर्व येऊ द्या, सर्वसामान्य माणसाचे कामं झाले पाहिजे तेवढं फक्त ध्यान द्या। टार्गेट आपल्याला एकच करायचं की आपला शेतकरी, आपला कामगार, आपला उद्योगपती असेल, आपला व्यापारी असेल, या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल या पद्धतीने काम करा। पर्व संपून माणसाच्या जीवनात जर परिवर्तन होत असेल तर कधी पर्व आणायचं हे ज्याचं त्यांनी ठरवलं पाहिजे। मंगलप्रभात लोढा म्हणतात की भाजप हे देवामय भाऊ आहे आणि सगळे पक्ष हे देवाभाऊंचंच ऐकतात, चालवतात, देवाभाऊ सगळे पक्ष चालवतात। जो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असतात तेच सर्वजण सरकार चालत असतं, मुख्यमंत्र्याचा अधिकार तेवढा असतो आणि आमच्यासारखीची भूमिका ही त्यांना सपोर्टिंग असते। आम्ही मंत्रिमंडळातले त्यांचे सहकारी आहोत। आता एखाद्या पक्षाच्या नेत्यांबद्दल काय बोलायचं हे त्या पक्षाच्या कार्यकर्त्याचं तो मत असू शकतं, परंतु आम्ही एकमेकांच्या सहकार्याने हे महायुतीचं सरकार चांगल्या पद्धतीने चालवतोय आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा माहिती आहे की सर्वांचा अत्यंत चांगल्या प्रकारचा सहभाग आहे। म्हणून हे वर्ष पूर्ण होत असताना सर्वांनी केलेलं त्यातल्या त्यात योगदान हे महत्वाचं मानलं जातं। उद्धव ठाकरे 14 तारखेला दिल्लीला जाणार आहे खरगेंची भेट घ्यायला। महाविकास आघाडी किंवा काँग्रेस मुंबई महापालिकेच्या अनुषंगानं एकत्र लढण्याबाबत ज्या चर्चा सुरू आहेत किंवा काँग्रेसची नकारात्मक भूमिका आहे त्या दृष्टीनं ही भेट घेतली जाणार आहे असं समजतं। उद्धव साहेब खरगे साहेबांची भेट घेत आहेत। खरगे साहेबांनी जड अंतःकरणाने जर त्यांना टाईम दिला असेल तर त्याच्यात काय घडतं हे आपल्याला त्यांची भेट झाल्यानंतर कळेल। सोनिया गांधीचं नाव घेण्यामध्ये थोडंसं लाजाळूपणा त्यांना वाटत असेल, राहुल गांधी, सोनिया गांधी, आता दुसऱ्याला नाव ठेवणाऱ्यावर काय अवस्था आली, काय वेळ आलेली हे आता आपल्याला पाहायला मिळतं। रवींद्र चव्हाण म्हणतात की जो कोकणातला वाद आहे तो वाद सगळा मिटलाय असं वाटतंय का तुम्हाला? रवींद्र चव्हाण मी ऐकलं की त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी सांगितलं की आता आपल्यामध्ये वाद नसावेत, आपण एकमेकांच्या पक्षाचे कार्यकर्ते घेणार नाहीत असं त्यांनी जाहीर केलं आहे। मला वाटतं उशिरा का होईना त्यांनी चांगला निर्णय त्यांच्या पद्धतीने घेतलाय आणि हीच भूमिका माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची होती आणि त्या अनुषंगानेच आपण काम केलं पाहिजे। नसता नगरपालिकेमध्ये जो गोंधळ झाला त्या गोंधळाचा पुन्हा मोठा गोंधळ
हा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होऊ शकतो. नगरपालिकेच्या अनुषंगानं नारायण राणेंची दोन्ही मुलं, एक तुमच्या पक्षात एक भाजपमधून एकमेकांशी भांडताना दिसत आहेत.